काय सांगतो तो? अनधिकृत विकासासाठी दंड. आता हे कसं पाठ करायचं ते सांगतो. तुम्ही भरपूर वेळा असं म्हणतात, की समजा एखादा खूप परेशानीमध्ये असेल किंवा मग त्रासामध्ये असेल तो, अनड्यू हार्डशिप असेल त्याला आपल्या कायद्याच्या भाषेमध्ये, तर आपण त्याला म्हणतो, की त्याचे 12 वाजले किंवा माझे 12 वाजले. तर ते 12 वाजणे किंवा मग 12:52 वाजणे असं आपण मराठीमध्ये कॉमनली म्हणतो. त्याचा अर्थ काय होतो? याचं आता काही खरं नाही असं आपण म्हणतो. तर ह्या 52 वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अनधिकृत विकासासाठी आता दंड बसणार आहे. दंड बसणार आहे म्हणजे काय? याचा आता काहीही खरं नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. काय सांगतं कलम 52 तुम्हाला? खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीत विकास केल्यास तो गुन्हा मानला जाईल. म्हणजे काय? परमिशन शिवाय किंवा परमिशनच्या विरोधात बांधकाम केलं तर तो तुमचा गुन्हा ठरणार आहे. कोणकोणत्या परिस्थिती त्या? परवानगीशिवाय काम सुरू करणं, ठीक आहे. दिलेल्या परवानगीच्या अटींचं उल्लंघन करणं. आपण कॅम्पा कोला प्रकरणामध्ये बघितलं, की काय बिल्डरला त्यांनी फक्त 5 मजले बांधण्याची परवानगी दिली होती. पण भाऊनं 20 मजले बांधले आणि मग ते काय झालं? धोकादायक झालं. पुढे काय सांगतात ते? परवानगी रद्द किंवा सुधारली असतानाही काम सुरू ठेवणं. म्हणजे काय? परवानगी नाकारली किंवा मग रद्द केली किंवा सुधारली, तसं असताना सुद्धा काम सुरू ठेवणं, त्याला या तिन्ही बाबतीमध्ये ते काय करतात? अनधिकृत विकासासाठी काय करतात? दंड लावतात. तो दंडाच्या तरतुदी सुद्धा आपण आता बघणार आहोत. काय काय याच्यामध्ये शिक्षेच्या तरतुदी? कारावास त्यांनी दिला 1 महिना ते 3 वर्षापर्यंत वाढू शकणारी कैद. खूप सोपं हे पाठ करायचं. आपण एका कोडमध्ये हे पाठ करणार आहे. दंड त्यांनी सांगितला ₹2000 ते ₹5000 पर्यंत दंड. आता हा दंडाची जी रक्कम आहे ती खूप इंटरेस्टिंग आकडा आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, मी नेहमी म्हणतो की तुम्हाला डोळे हे जन्मतः भेटतात, पण नजर ही आपल्याला कमवावी लागते. तुम्ही जर याला व्यवस्थित बघितलं, 2000 आणि 5000 याच्यामध्ये तुम्हाला 5 आणि हे 2 आकडा दिसतो. याला जर तुम्ही म्हणजे रिव्हर्स केलं, याला जर तुम्ही उलटं केलं, तर तुम्हाला कलम 52 हे दिसणार आहे. आणि हे कलम 52 तुमची दंडाची तरतूद करतं. किती? ₹2000 ते ₹5000 पर्यंत दंड. उघडा डोळे बघा नीट, हे इथं सुद्धा तुमचं लागू होतं. कारावास आपण किती बघितला? 1 महिना ते 3 वर्षापर्यंत वाढू शकणारी कैद ही आपण कारावासामध्ये बघितलेली आहे. आता याच्यानंतर काय होतं? ठीक आहे, त्यांनी हे दंड, गुन्हा वगैरे कारावास सगळं सांगितलं. पण असं सुद्धा होईल, की हे जरी झालं, तुम्हाला कारावास झाला, दंड झाला, तरी सुद्धा असं भरपूर वेळेस होतं, की तो गुन्हा ते कंटिन्युअसली करत राहतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? जर गुन्हा सुरूच राहिला, तर पहिल्या दोषसिद्धीनंतर दररोज ₹200 अतिरिक्त दंड आकारला जाईल. ठीक आहे. अजून काय सांगितलं त्यांनी? जमिनीचा किंवा इमारतीचा वापर चुकीच्या पद्धतीनं सुरू ठेवल्यास ₹5000 दंड आणि त्यानंतर दररोज ₹100 दंड होऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला ₹200 आणि ₹100 दंडामध्ये गफलत व्हायला नको. ते सेपरेटली असं लिहायचं आणि त्याच्या खाली त्याच्या तरतुदी लिहायच्या, मेन्शन करायच्या आणि त्या वारंवार रिवाईज करायच्या. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला गफलत होणार नाही. आता हे 1, 3, 5 कसं लक्षात ठेवायचं? हा इथं आपण त्याचा कोड बनवलाय. काय तो 1, 3, 5? इथं तुम्हाला 1 महिना लक्षात ठेवायचा, 3 वरून 3 वर्षापर्यंत वाढू शकणारी कैद आणि शेवटी तुम्हाला ₹5000 पर्यंतचा दंड. हे 1, 3, 5च्या तुम्हाला कोडमध्ये लक्षात ठेवायचं. हे तुमचे विषम संख्या आहे सगळंच्या सगळं. 1, 3, 5चा आकडा तुम्हाला या पद्धतीनं पाठ करायचा, हा कोड पाठ करायचा आणि त्या अनुषंगानं 1 महिना किंवा मग 3 वर्षापर्यंत वाढू शकणारी कैद आणि ₹5000 पर्यंत दंड हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. दंडामध्ये आपण ₹2000 ते ₹5000 दंड बघितला, त्याच्यामध्ये 52 कलम हे आपण पाठ केलेलं आहे. पुढचं जे कलम आहे आपलं ते आहे 52 अ. आता हे पहिले काय 52? भरपूर वेळा काय होईल? तुमचं जे सगळंच इल्लीगल बांधकाम आहे ते पाडलंच जाईल अशी गोष्ट नाही. भरपूर वेळेस तुमच्या